लोकशाहीर व थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त आज कराड येथील सैदापूर विद्यानगर येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। यावेळी दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मच्छिंद्र सकटे सर, सैदापूरचे सरपंच फत्तेसिंह जाधव, हिंदू राष्ट्र सेना कराड तालुका अध्यक्ष पांडुरंग डोलताडे, संग्राम सकट, सैदापूर माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील जाधव, लहुराज जाधव, धर्मेंद्र कांबळे, ॲडव्होकेट पंडित गायकवाड, नाना पाटसुपे, अभिजित पवार यांची उपस्थिती होती। आज सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती फक्त कराडमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर एवढंच नाही तर रशियातल्या मॉस्को या ठिकाणी सुद्धा साजरी होत आहे। वाटेगावमध्ये जन्मलेले अण्णाभाऊ साठे गरिबीमुळं आणि दारिद्र्यामुळं वाटेगाव ते मुंबई असा पायी प्रवास त्यांनी केला आपल्या वडिलांचं बोट धरून, आणि तिथं जगण्यासाठी म्हणून ते एका मिलमध्ये कामगार म्हणून नोकरीला लागले आणि कामगार असल्यामुळं ते कम्युनिस्ट पार्टी आणि त्या संपूर्ण चळवळीशी संबंधित आले। हळूहळू कॉम्रेड डांगे असतील, आचार्य प्रख्यात्रे असतील यासारख्या दिग्गज लोकांच्या सहवासात आल्यामुळं आणि शिक्षण घेऊ शकले नसले तरी शिक्षण आणि अक्षराचं महत्त्व कळल्यामुळं अण्णाभाऊंनी आपल्या आयुष्यामध्ये प्रचंड अशा पद्धतीची साहित्य निर्मिती केलेली आहे। ते फक्त लोकशाहीर नव्हते, ते कथाकार होते, ते कादंबरीकार होते, ते नाटककार होते, प्रवासवर्णनकार होते। साहित्याच्या अनेक अंगामध्ये आणि प्रांतामध्ये त्यांनी आपली लेखणी गाजवलेली आहे। अशा ह्या प्रतिभावंत शाहिराचं, जागतिक कीर्तीच्या कलावंताचं जेवढं कौतुक महाराष्ट्रामधून व्हायला पाहिजे होतं, विशेषतः शासकीय पातळीवरती, तेवढं कौतुक झालेलं नाही हे खेदानं म्हणावं लागतं। नाही म्हटलं तरी अण्णाभाऊ साठे यांच्या नावानं अण्णाभाऊ साठे महामंडळाची स्थापना झालेली आहे, पण गेली 10 वर्ष झालं या महामंडळामध्ये निधीच नाही आहे। त्यामुळं जवळपास एका पिढीला उद्योग व्यवसायापासून रोखण्याचं काम खरं तर सरकारनं केलेलं आहे। सगळे म्हणतात 1 ऑगस्टला घोषणा करतात, पण प्रत्यक्ष महामंडळाला निधी मिळत नाही आहे आणि महामंडळाकडेच निधी नसल्यामुळं मातंग समाजातल्या तरुणांच्या हाताला काम नाही अशी एक वस्तुस्थिती आहे। आम्हा सगळ्या मंडळींच्या संघर्षातून आत्ताचं आरटीची स्थापना बरोबर आज 1 वर्षापूर्वी झाली। अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची स्थापना म्हणजे आरटीची स्थापना 1 ऑगस्ट 2024ला मुंबईमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते करण्यात आली आणि आरटीचं काम सुरू झालं। महाराष्ट्रातल्या लोकांची इच्छा होती, पण आरटीला सुद्धा म्हणावा असा निधी नाही, ही सुद्धा दुर्दैवाची गोष्ट आहे। बार्टीच्या माध्यमातूनच आरटी चालवलेली आहे। तर हे जे मातंग समाजाकडं किंवा ह्या अण्णाभाऊंच्या नावानं स्थापन केलेल्या, शासनानं स्थापन केलेल्या शासनाच्या संस्थेची ही जी काय उपेक्षा आहे ही सहन होत नाही। अण्णाभाऊ साठेंचं लिखाण अजूनही प्रकाशित नाही आहे, अजूनही त्यांचं बरंचसं ग्रंथ अप्रकाशित आहेत। या सगळ्या गोष्टी अतिशय खेदानं पूर्ण होत नाही, त्याची खंत वाटते। अण्णाभाऊंना भारतरत्न द्या ही समाजाची मागणी आहे, त्याच्याबद्दलही फारसं शासनाकडून प्रतिसाद मिळत नाही। तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती माझं एवढंच मातंग समाजाला आणि सगळ्या फुले, शाहू, आंबेडकर, बाबासाहेबांना, शाहू महाराज, शिवाजी महाराजांना मानणाऱ्या लोकांना माझं आव्हान आहे की अण्णाभाऊंचा विचार हा एका जातीचा विचार नाही, सर्व जातींना बरोबर घेऊन समतेचा आणि स्वाभिमानाचा, स्वातंत्र्याचा विचार घेऊन अण्णाभाऊंनी आपल्या आयुष्यभर आपली लेखणी चालवली आहे। त्यामुळं अण्णाभाऊ हे फुले आंबेडकरांचे वारसदार आहेत, सत्यशोधकी विचार परंपरेतले आहेत। तर त्यांना आपण सगळे अभिवादन करूया आणि त्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र उभा करण्यासाठी कटिबद्ध राहूया एवढंच मी म्हणतो आणि अण्णाभाऊंना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करून थांबतो। जय भारत, जय लहूजी, जय अण्णाभाऊ।